संपूर्ण विश्वाला शांतीचा महासंदेश देणारे महाकारुणिक विश्वशांतीदूत तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन. रोजच धम्मप्रसारच्या वतीनं आपण रोजच बुद्धिझम या पेजवर लाईव्ह भेटत असतो. आपलं सर्वांचं आणि बुद्धिझम पेजच्या व्यवस्थापकांचं मनपूर्वक आभार. आपणा सर्वांना वर्षावसाच्या मंगलमय सदिच्छा. रोज धम्म प्रसारच्या माध्यमातून आपण बौद्ध धम्म जिज्ञासा करत असताना प्रथमतः तथागत महामानव गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आपण अभिवादन करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा भगवन्तं बुद्धं अभिवादेमि. बुद्धं नमामि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. संपूर्ण विश्वाला शांतीचा महासंदेश देणारे विश्वशांतीदूत तथागत सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना माझं अभिवादन. आणि आज बौद्धांचा जो प्रसार अश्ववेगाने चालला त्या कार्याला सुद्धा माझा रोजच धम्मप्रसारच्या वतीनं आपण ज्यावेळी बौद्ध धम्माची जिज्ञासा करतो त्यामध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा पवित्र धम्म म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथावर आधारित ही धम्म जिज्ञासा असते. नेहमीप्रमाणे प्रश्न आणि त्याचा उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर आजचा जो प्रश्न आहे की भगवान बुद्धाचे अंतिम संस्कार कशा प्रकारे झाले किंवा कशा प्रकारे करण्यात आले. काल आपण भगवान बुद्धाचा महानिर्वाणापूर्वीच्या प्रश्नाचा उकल केला होता आणि आज जो आहे तर भगवान बुद्धाचा महापरिनिर्वाणानंतरचा जो अंतिम संस्कार आहे त्याविषयी आजचा जो प्रश्न आहे. तर त्यात भगवान बुद्धाचा अंतिम संस्कार कसा झाला तर कुशीनाराच्या मल्लांनी भंते आनंद स्थविरांना विचारले. मल्ल हे भंते आनंद स्थविर यांना विचारतात की आता तथागताच्या देहाची व्यवस्था कशी करावी. तथागत सम्यक संबुद्धाचे इथे महापरिनिर्वाण झालेला आहे आणि त्यांचा देह इथे आहे आणि या देहाची व्यवस्था कशी करावी हे कुशीनाराचे मल्ल भिक्खू आनंदास विचारत होते. त्यावर आनंदस्थवीर भिक्खू हे म्हणतात, लोक राजा महाराजांची जशी उत्तरक्रिया करतात तशी तथागतांची उत्तरक्रिया व्हायला पाहिजे. महाराजांचा देह प्रथम नव्या कोऱ्या वस्त्रात गुंडाळतात, नंतर कापूस लोखंडी गुंडाळून पुन्हा त्या वस्त्राने गुंडाळतात
आणि असे भरलेल्या मोठ्या कढईत ठेवतात आणि तिच्यावर तसे दुसरे लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात आणि नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चित्ता रचतात आणि अशा प्रकारे लोक राजा महाराजांची उत्तरक्रिया करतात. तशीच उत्तरक्रिया ही सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्ध यांची करावी. तर इथे ज्यावेळी आनंद कुशीनराच्या मुलांना सांगतात संबुद्धाचे इथे महापरिनिर्वाण जे परिनिर्वाण झालेलं आहे, त्यांचा देह इथे आहे आणि त्या देहाचं संस्कार कसे करायचे ते त्यावेळी आनंद सांगतात. तथागताच्या देहाचे संस्कार एखाद्या राजा महाराजाप्रमाणेच झाले पाहिजेत आणि केलेच पाहिजेत. तर ते कसे उत्तरक्रिया केली पाहिजे यावरती सांगत असताना म्हणते आनंद कृष्णाच्या मुलांना सांगतात, जसा की प्रथम त्यांचा देह प्रथम नव्या कोऱ्या वस्त्रामध्ये गुंडाळतात. देह हा नव्या कोऱ्या वस्त्रामध्ये गुंडाळा, नंतर त्यात कापूस लोकरीने पुन्हा नव्या वस्त्राने तो देह गुंडाळतात आणि असे कापूस लोकरीने गुंडाळल्यानंतर एकामागून एक प्रकारचे 500 फेरी करतात आणि असे एकामागून एक असे 500 फेरी होईपर्यंत करतात. नंतर त्या देहाला एका विशिष्ट तेलाने मोठ्या कढईत ठेवतात. देह हा विशिष्ट तेलाने विशिष्ट तेलाचा लेप लावून देह कढईमध्ये ठेवला जातो आणि तिच्यावर दुसरे कढईचे झाकण ठेवून तो कढई बंद करतात आणि नंतर सर्व प्रकारची जी सामग्री असते त्याने चित्ता रचल्या जाते आणि चित्ता रचल्यानंतर अशा प्रकारे राजा महाराजाची उत्तरक्रिया इथे करत असतात आणि इथे तथागताची अंतिम संस्कार होत आहे. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणास कोणता आजार कारणीभूत झाला? काल आपण पाहिलं की भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होत होतं, परंतु भगवान बुद्धाचा जो महापरिनिर्वाण झालं त्यासाठी नेमका कोणता आजार हा कारणीभूत होता त्यावरती आनंद ही सांगतात. भगवान बुद्ध आपली अंतिम चारित्र्य करत असताना वैशालीतून पुढे जात होते. भगवान बुद्ध अंतिम चारित्र्यासाठी वैशालीतून पुढे पावानगरीत जात होते आणि त्या पावानगरीत पोहोचल्यानंतर तेथे चुंद नावाच्या लोहाराच्या आम्रपणात सम्यक संबुद्ध थांबले होते आणि तेव्हा चुंदाने सम्यक संबुद्धांना भिक्खू संघासहित दुसऱ्या दिवशी भोजनाचे आमंत्रण ह्या आम्रवनात दिले होते आणि हे भोजन स्वादिष्ट खीर वगैरे मिष्टानाबरोबरच त्या भोजनामध्ये सुकरमध्वाचाही सिद्धता केली होती. सुकरमध्व हा कोवळा वनस्पती होती आणि त्याची तिथे व्यवस्था करण्यात आली होती. भगवंताने चुंदाचे घरचे भोजन ग्रहण केले. चुंदाच्या घरचे भोजन ग्रहण केल्यानंतर भगवान बुद्धाने चुंदास नगरातील लोकांना धम्मदेशना दिली आणि धम्मदेशना देऊन
निघत असतानाच भगवान बुद्धांना जो चुंदाने भोजन दिलं होतं, सुकरमध्व हा कोळा असल्यामुळे आणि भगवान बुद्धाचं वय वर्ष 80 झाल्यामुळे वयोमानानुसार हे जे फळ आहे हे भगवान बुद्धाला पचलं नाही आणि भगवान बुद्धांना अतिसार वेदना होत होत्या आणि ह्या अतिसाराच्या वेदना ह्या प्राणदायी होऊ लागल्या होत्या. भगवान बुद्धांना चुंदाचं ज्यावेळेस भोजन केलं त्यावेळी हा अतिवेदना होत्या, परंतु त्यांनी स्मृती समृद्धपणेच्या नियोगाने त्या सर्व वेदना ह्या सम्यक संबुद्धाने सहन केल्या आणि थोडे बरे वाटल्यावर सर्वजण पावानगरी सोडून कुशीनारा येथे पुन्हा प्रस्थान केलं आणि भगवान बुद्ध पुन्हा कुशीनारा येथे पोहोचले. त्याचवेळी भगवान बुद्धाचं वय 80 वर्ष होतं आणि 80 वर्ष पूर्ण झाली होती. अर्थातच इसवी सन पूर्व 543 भगवान बुद्धाचं हे महापरिनिर्वाण झालं होतं. तो दिवस म्हणजे वैशाख पौर्णिमेचा होता आणि भगवान बुद्धाचा जो जन्म झाला होता तोही दिवस हा वैशाख पौर्णिमेचा होता आणि सिद्धार्थाचा जो जन्म झाला होता तोही दिवस हा वैशाख पौर्णिमेचाच होता. आपला अंतकाळ समीप आला आहे हे जाणून वाराणसीपासून सुमारे 120 मैलावर अंतरावर असलेल्या कुशीनारास ते सायंकाळच्या वेळी येऊन तथागत पोहोचले. त्यासोबत त्यांचा भिक्खू संघ होता आणि कुशीनाराच्या उपवर्तनाच्या वनामध्ये मल्लांच्या शालवनामध्ये 2 शालवृक्षाच्या मध्यभागी त्यांनी प्राचीन रूढीप्रमाणे डोक्याचा भाग करून अंथरूण घालावयास लावले. काले आपला हा विषय झाला होता, प्रश्न झाला होता. भगवान बुद्धाचं जे महापरिनिर्वाण झालं त्यावेळी भगवान बुद्धाने आनंदाला सांगितलं, हे आनंदा, आता माझं परिनिर्वाण होणार आहे, माझा मृत्यू होणार आहे आणि इथे मला अंथरण कर, ह्या शालवृक्षामध्ये अंथरण कर आणि अंथरून झाल्यावर मला तिथे महापरिनिर्वाण होणार आहे. आणि कुशीनाराची जी मल्ल होते ते शालवनामध्ये घेऊन आल्यानंतर 2 शालवृक्षाच्या मध्यभागी त्यांनी प्राचीन रूढीप्रमाणे उत्तरेला डोक्याचा भाग करून अंथरूण घालावयास लावले व त्यावर ते त्यांचा शेवटचा निरोप घेतला. भगवान बुद्धाने कुशीनारा येथे त्यांचा शेवटचा निरोप घेतला, परंतु त्यांनी निक्षून सांगितले की चुंदास कसलेही लांछन लावू नये. भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होण्यापूर्वी भगवान बुद्धांनी भिक्षू संघास आणि आनंदास निक्षून सांगितलं, कोणत्याही प्रकारचं लांछन चुंदास लावू नये, कारण माझं वयोमानानुसार महापरिनिर्वाण झालेलं आहे. उपासक उपासिकांनो, इथे उल्लेख येतो की महापरिनिर्वाणाचा आणि तिथे सम्यक संबुद्धाचा महापरिनिर्वाण कसा झाला हा उल्लेख आल्यानंतर भगवान बुद्ध हे स्वतः सांगतात की माझ्या प्राचीन रूढीप्रमाणे माझ्या डोक्याचा भाग व अंथरूण, माझ्या डोक्याचा भाग हे उत्तर दिशेला ठेवा, हे भगवान बुद्ध सांगतात. उपासक उपासिकांनो, बंधू भगिनींनो, आपणास नम्र आवाहन व विनंती आहे की जोपर्यंत आपण बुद्ध लेण्यांना भेटी देणार नाहीत, जोपर्यंत आपण बुद्ध लेण्यांना भेटी देणार नाहीत, तिथले शिल्प पाहणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला या
शिल्प, ह्या मुद्रा कळणार नाहीत. आणि आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण मुद्रा पाहायची असेल तर मराठवाड्यातील औरंगाबाद शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरालगत असलेली जी बुद्धलेणी आहे तिथे भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाचं शिल्प हे आपल्याला दिसून येतं. आणि त्या शिल्पाची जी दिशा आहे, भगवान बुद्धाचं जे डोकं आहे हे उत्तरेला तिथे दिसून येत आहे. आणि हे शिल्प मराठवाड्यामध्ये कदाचित सर्वात मोठं शिल्प असावं. त्यानंतर त्यापेक्षा थोडंसं छोटं शिल्प औरंगाबादपासून पुढे जालना परिसरात पितळखोरा बुद्धलेणीमध्ये आपल्याला महापरिनिर्वाणाचं शिल्प नक्कीच पाहायला मिळेल. मला आपणास नम्र विनंती आहे, सूचना आहे, आवाहन आहे की वर्षावासामध्ये आपण जास्तीत जास्त बुद्धलेण्यांना भेट द्या. बुद्धलेण्याचे शिल्प नजरेत न्याहाळा, नजरेत पहा. तिथे होणारी विकृती ही दूर करा. आणि बुद्धाचा जो प्राचीन वारसा आहे, बुद्धाचा जे प्राचीन शिल्प आहेत हे नक्कीच आपण जोपासा. कारण आमची प्राचीन स्थळं हीच आमची बुद्धलेणी आहेत. तर यापुढचा जो प्रश्न आहे की मल्ल लोकांनी भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर कशा प्रकारे त्याचा विलाप केला. फार महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाणानंतर जी मल्ल लोक होती त्यांनी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर कशा प्रकारे विलाप केला. तर भगवंताचे महापरिनिर्वाण लवकरच होणार आहे सम्यक संबुद्धांनी सांगितलं होतं. आणि अशी बातमी आनंदाने भिक्षू संघास आजूबाजूच्या राजा महाराजांना कुशीनगरामध्ये कळवली होती. सर्वच मल्ल परिवाराने अतिशय दुःख झालं होतं. आणि लोक आपले काही केस पसरवून, काही छाती बडून घेत होते, मोठा विलापानं रडत होते, विलाप करत होते. काही आपल्या मुलाबाळासहित भगवंताच्या अंतिम दर्शनासाठी येत होते. आणि हा सर्व मल्लांनी भगवंताच्या देहाचा अग्निसंस्कार सुद्धा आनंदाने सांगितल्याप्रमाणे एखाद्या चक्रवर्ती राजाच्या अग्निसंस्काराप्रमाणे करावयाची व्यवस्था केली. पहा प्रश्न. ज्यावेळी सिद्धार्थाचा जन्म झाला त्यावेळी राजा शुद्धोधनाकडे काही लोकांनी भविष्यवाणी केली होती की सिद्धार्थ जर गृहस्थ राहिला तर तो सर्वात मोठा चक्रवर्ती सम्राट होईल. आणि जर यांनी संन्यास पत्करला तो सर्वात मोठा सम्यक संबुद्ध होईल. आणि इथे पुन्हा तीच स्थिती आलेली आहे की भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण हे एका राजा चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे कुशीनाराच्या मल्लांनी करत होते. आणि मल्लांनी भगवंताचा देह अग्निसंस्कार एखाद्या चक्रवर्ती महाराजाच्या प्रमाणे करण्यासाठी त्याची व्यवस्था ते करत होते. भगवान बुद्धाच्या शरीरास एका नव्या कपड्यामध्ये लपेटून त्यानंतर त्यात रुई, ऊन याने लपेटून तो क्रम 500 वेळापर्यंत सुरू ठेवला. आणि 500 वेळा हा क्रम सुरू ठेवल्यानंतर एका मोठ्या लोखंडाच्या तेलाने, विशिष्ट तेलाने भरलेल्या कढईत ठेवून त्यावर तेवढेच मोठे झाकण ठेवण्यात आले. आणि सुगंधी द्रव्य व फुलमाला इत्यादीच्या व्यवस्था करून गाजावाजाने भगवान बुद्धाचं अंतिम जी अवस्था आहे, अंतिम संस्कार आहेत, हे इथे कसे करण्यात आलेत हे आपण पाहत आहोत. तर
भगवान बुद्धाचे अंतिम संस्कारांना फूल, माला, सुगंधी द्रव्य, गाजेवाजे तसेच नृत्य, गीत इत्यादीद्वारे भगवान बुद्धाचा विषयी आदर व सत्कार गौरव दाखविण्यात करण्यासाठी तो देह घेऊन गेले आणि 7व्या दिवशी भगवान बुद्धाची अंत्येष्टी केली. म्हणजे भगवान बुद्धाचं परिनिर्वाण झाल्यानंतर भगवान बुद्धाचा देह हा 7 दिवस होता आणि 7व्या दिवशी कुशीनगराच्या मल्लांनी त्यांची अंत्येष्टी केली. त्यासाठी तथागताच्या शरीरास ते मुकुटबंधन मल्लाच्या चैत्यस्थानी घेऊन आले गेले व तिथे अग्निस्पर्श केला. शरीरावरचं जे मुकुटबंधन होतं ते मल्लांच्या चैत्यस्थानी घेऊन गेले व तिथे अग्निस्पर्श केला. आणि याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भगवंताच्या पवित्र अस्थी कोणाकोणाला मिळाल्या. भगवंताच्या पवित्र अस्थी कोणाकोणाला मिळाल्या सांगत असताना भगवंताच्या देहाचा अग्निसंस्कार होऊन त्याची फुले झाल्यावर मल्लांनी सर्व राख आणि अस्थी गोळा केल्या व त्यावर मोठा कडक पहारा बसवला. आणि मोठा कडक पहारा बसवला. 7 दिवसापर्यंत मल्लांनी नृत्य, गीत, वाद्य, माला, सुगंधी द्रव्य यांनी भगवंताच्या अस्थीचा मोठा गौरव केला आणि आदर सत्कार केला व पूजा केली. कुशीनगराच्या मल्लांनी पूर्वीचे 7 दिवस हा मृतदेह तसाच ठेवला. तिथे गीत, संगीत, द्रव्य हे सर्व ठेवलं होतं. आणि अंतिम संस्कार झाल्यानंतर सुद्धा भगवान बुद्धाच्या अस्थी ह्या 7 दिवस आदर सत्कारपूर्वक पूजा केली. आणि अजातशत्रूने आपले दूत पाठवून अस्थीपैकी एक हिस्सा मागितला. त्याचवेळी भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं आणि अजातशत्रूने कुशीनगराच्या मल्लांना दूध पाठवून त्यांच्या अस्थीपैकी एक हिस्सा मागितला. आणि त्याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छिवीने सुद्धा हिस्सा मागितला. कपिलवस्तूच्या शाक्याने सुद्धा अस्थीचा हिस्सा मागितला. अलकपाच्या वल्ली लोकांनी सुद्धा भगवान बुद्धाच्या अस्थीचा हिस्सा मागितला. रामाग्रामच्या कोलियानी सुद्धा आणि पावाच्या मल्लांनी सुद्धा भगवान बुद्धाच्या अस्थीचा हिस्सा हा कुशीनगराच्या मल्लांकडे मागितला. परंतु कुशीनगराच्या मल्लांनी यासाठी साफ इन्कार दिला. भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर राजा अजातशत्रूंनी त्यांच्या अस्त्या मागितल्या. वैशालीच्या लिच्छवीने मागितली, कपिलवस्तूच्या शक्याने मागितली, अलकपदाच्या वल्लीने पण मागितलं, रामाग्रामच्या कोल्याने त्यांच्या अस्थी मागितल्या. परंतु कुशीनगरच्या मल्लांनी भगवान बुद्धाच्या अस्थी देण्यासाठी साफ त्यांना इन्कार केला. तेव्हा महत्त्वपूर्ण एका द्रोण नावाच्या ब्राह्मणाने मध्यस्थी केली आणि या अस्थीचे 8 हिस्से करून जनपदामध्ये वाटवायची सूचना केली आणि त्यानेच सारखे 8 हिस्से केले. हे 8 हिस्से द्रोण या ब्राह्मणांनी केले. शेवटी ज्या भांड्यामध्ये मूळ अस्थी ठेवल्या होत्या ते रिकामे भांडे द्रोणाने मागितले व त्यावर नंतर स्तूप उभारला. अशा प्रकारे मगधचा राजा अजातशत्रू, वैशालीची लिच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, अलकपाचे
वल्ली, रामग्रामचे कोलीय, वेटद्वीपचे ब्राह्मण, पावाचे मल्ल यांनी भगवंताच्या अस्थीचे मिळविल्या. तसेच कुशिनारातील मल्ल यांनी अस्थी मिळविल्या. सर्वांनी आपल्या श्रद्धेनुसार त्यांच्यावर स्तूप बनवले. परंतु भगवान बुद्धाच्या अस्थीच्या रिकाम्या भांड्यावर द्रोणाने स्तूप बनवला आणि अस्थीचा जो हिस्सा होता, हा हिस्सा मगधचा राजा अजातशत्रू, वैशालीचा राजा लिच्छवी आणि कपिलवस्तूचे शाक्य आणि अलकप्पाचे वल्ली, रामाग्राचे कोलीय आणि वेटद्वीपचे जे काही ब्राह्मण होते आणि जो पावाचा मल्ल होता, जिथे चुंदाचं नगरी होती, तिथल्यासुद्धा मल्लाने त्याचा हिस्सा, भगवंताच्या अस्थीचा हिस्सा मागितला होता. आणि कुशीनगरच्या मल्लाने यांना समप्रमाणामध्ये या अस्थी दिल्या. सर्वांनी श्रद्धेनुसार त्यांच्या अस्थीचे वेगवेगळ्या ठिकाणी स्तूप बनवले आणि आजही जे काही स्तूप आपल्याला दिसतात ते सर्व स्तूप हे भगवान बुद्ध तसेच अर्हत भिक्षू यांच्या अस्थीवरतीच आहेत. आणि आपणास पुन्हा पुन्हा आवाहन व विनंती आहे की जोपर्यंत आपण बुद्ध लेण्यांना बुद्ध लेण्यांना भेटी देणार नाहीत, तोपर्यंत तिथले शिल्प, तिथले स्तूप हे आपल्याला कळणार नाहीत. आपणास पुन्हा पुन्हा नम्र विनंती आहे की ह्या वर्षावास काळामध्ये जास्तीत जास्त उपासक उपासिका बुद्ध लेण्यांना भेट देतील, बुद्ध लेण्य वारसा जपवतील, बुद्ध लेण्याचं संवर्धन करतील अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा उद्या आपण याच वेळेला याच ठिकाणी बुद्धिझम या पेजवर भेटू. धन्यवाद. सविनय जय भीम. साधू साधू.